तो लादली आहे. परंपरा आहे की निवडणूक होऊ नये लोकसभा अध्यक्षपदाची. लोकसभा अध्यक्षपद हे मग कोणत्याही पक्षाचं राहत नाही, त्या पदावर बसतं. पण गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे हुकूम मानणारे लोक तिथे बसतात. फार मोठी परंपरा त्या पदाला जरी असली तरी ही परंपरा भारतीय जनता पक्षानं मोडून काढली. आधीच्या लोकसभेत एकाच वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणारच ओम बिर्ला यांना जाणीवपूर्वक पुन्हा त्या पदावरती आणण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही आणीबाणीची काल आठवण करून दिलीत आम्हाला. आणीबाणी मोदीजींनी, पण तुमच्या आदेशानं विरोधी पक्षाचे दोन्ही सदनात मिळून 140 खासदार निलंबन केलं. त्यातले एक ओम बिर्ला अध्यक्ष होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निलंबन केलं आणि त्यांनाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष म्हणून आणताय. ही कोणती परंपरा आहे? म्हणजे विरोधी पक्ष सांगतोय की लोकशाहीचा मान राखा, सन्मान राखा. त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक आमच्यावर लादलेली आहे. प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत सगळ्यात वरिष्ठ के सुरेश होते, पण ते काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आलं. ही आणखीन एक लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे की के सुरेश हे सगळ्यात सिनियर सदस्य आहेत, तरी त्यांना डावलून त्यांच्या तुलनेत कनिष्ठ असलेल्या खासदाराला प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. म्हणजे सुंब जळला तरी पीळ कायम आहे या लोकांची. इंडिया आघाडीची अशी भूमिका होती की आम्ही निवडणुकांचा फेरविचार करू, तुम्ही उपाध्यक्षपद देण्याचा शब्द द्या. उपाध्यक्षपद हे परंपरेनं विरोधी पक्षाला दिलं जातं आणि विरोधी पक्ष मजबूत आहे, मोठा आहे. 240चा विरोधी पक्ष आहे. त्याच्यावरती कोणताही शब्द जेव्हा सत्ता पक्षाकडून मिळालेला नाही, त्याच्यामुळे निवडणूक लढून विरोधी पक्षाची एकजुटता दाखवणं गरजेचं आहे. नाही, पण NDAचं असं म्हणणं आहे की सर काही अटीशर्ती अशा घातल्या गेल्या की आम्हाला त्या मान्य नव्हत्या. नरेंद्र मोदी आणि शहांना त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटीशर्ती घालणार? गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटीशर्तीवरच लोकसभा चालली. पण आता त्यांना ते शक्य नाही. इतका मोठा विरोधी पक्ष समोर आहे, काँग्रेस 100पेक्षा जास्त आहे. आता तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून समोर बसतात. त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल. आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसलेले आहे. तर अटीशर्ती वगैरे काय नाही. म्हणलं ना, सुंब जळलेला आहे, पीळ कायम. तो पीळसुद्धा उतरेल. अभिनंदन केलेलं राहुलजींचं. होय, राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. ही देशाच्या दृष्टीनं, लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ संकेत आहेत असं मी मानतो. आणि त्याबद्दल आम्ही सगळे राहुल गांधींचे आभारी आहोत. अरविंद केजरीवाल ईडी कस्टडीमध्ये असताना, तिहारमध्येच असताना CBIने काल त्यांची चौकशी केली. आता त्यांना राहुल कोर्टात घेऊन. तर असं आहे की PMLA कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीनं सरकारने दबावतंत्राचा वापर करून हायकोर्टातून जामीन रद्द करून घेतला आणि सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळेल बरं का, ही खात्री असल्यामुळे त्यांना CBIने दुसऱ्या प्रकरणात अडकवलं. यालाच आम्ही हुकुमशाही म्हणतो.